बघा, आज आपण हरभऱ्याची गरगट्टा भाजी बनवत आहोत. इथं मी हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे. तर ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. याच्याऐवजी तुम्ही बेसनही घेऊ शकता. मीठ चवीनुसार. असा लसूण घेतलेला आहे बघा. नंतर आपली महाराष्ट्रीयन लाल चटणी, हरभऱ्याची डाळ 2 तास भिजवून घेतलेली आणि कच्चे शेंगदाणे आणि थोडं तेल घ्यायचं आहे बघा आपल्याला. बघा, शेंगदाणे आपण अगोदर वाटून घेऊयात बघा. जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठे. बघा, अशा पद्धतीने आपण कच्चे शेंगदाणे कुटून घेतलेले आहेत. बघा, आता ह्या आपण हरभऱ्याच्या भाजी बघा, ह्याच्यात हे बेसन किंवा हे पीठ आहे ना ज्वारीचं, ते मिक्स करून घेऊयात. खूप पण बघा टाकायचं नाही आहे, थोडं आपल्याला ह्याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, अशा प्रकारे. बघा, गॅसवरती कढई ठेवून घेतलेली मी. आता आपण त्याच्यात तेल घालून घेऊयात बघा. बघा, तेल थोडं गरम झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये थोडी जिरी टाकून घेऊयात बघा अगोदर. जिरी थोडी तडतडली की जो आपण लसूण घेतलेला आहे तो घालूयात. बघा, अशा प्रकारे लसूण घ्यायचा. याची चव ना खूप छान लागते बघा. आता लसूण थोडा लाल झाला आपण याच्यामध्ये जे आपण डाळ भिजवून घेतलेली आहे ती घालणार आहोत. बघा, आपला लसूण छान असा लाल होतोय. तर डाळ टाकून घेऊया. तर डाळीला चांगलं थोडं परतायचं आहे बघा आपल्याला. बघा, डाळ आपली एक अर्धा मिनिटभर बघा चांगली अशी परतून घेतलेली आहे. आता आपण याच्यात चटणी टाकून घेऊयात बघा. चटणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार बघा कमी जास्त करू शकता. नंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा आपल्याला याच्यात. तर हे सर्व मिक्स करून घ्यायचं. खूप जास्त मसाल्यांची पण गरज नाही तेव्हा काही नाही. झटपट आणि एकदम चवीला खूप भारी लागते बघा ही भाजी. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दुसऱ्या पालेभाज्या नसतात बघा, तर ही भाजी खूप छान आहे. त्याच्यात आपण थोडीशी किंचित हळद टाकून घेऊयात. थोडं परतल्याच्यात आपण याच्यात पाणी टाकून घेऊयात बघा. आपल्याला जेवढी भाजी करायची त्याच्यानुसार बघा पाणी टाकून घ्यायचे. आता ही भाजीला आपण उकळी आणून घेऊयात. बघा, भाजीला चांगली उकळी आलेली आहे. आता आपण याच्यात अगोदर शेंगदाण्याचं कूट घालून घेऊयात. आणि आता ही भाजी घालून घेऊयात. हलवायचे चांगले, नाही तर मग गाठी होतात बघा याच्या. बघा, भाजी व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे आपली. एक सुद्धा गाठ झाली नाही. आता बेसन पीठ जर टाकलं ना तर गाठी होतात बघा. त्याच्यामुळे ज्वारीचंच पीठ टाकायचं किंवा ज्वारीचं आणि बेसनचं पीठ मिक्स करून टाकलं तरी पण चालते. बघा, अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे. तर आपण ही ना एक 5 ते 10 मिनटं बघा मंद गॅसवरती शिजवून घेऊयात. बघा, एक 7 ते 8 मिनटं झालेले तुम्ही पाहू शकतात बघा. भाजी आपली किती सुंदर झालेली आहे. वास खूप छान येतोय बघा. याच्यातील डाळ पण व्यवस्थित शिजलेली आहे. बघा, मस्त अशी आपली हरभऱ्याची भाजी तयार झालेली आहे. चला तर मग खायला पण या आणि नक्की लाईक करा आवडली तर. धन्यवाद.